नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय एलएस मराठी। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा धक्का बसलाय। अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर आणि दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक जोसेफ केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत त्याचा निषेध म्हणून आपला राजीनामा दिला। इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नसताना अमेरिकेने इराणसोबत युद्ध सुरू केलं असा आरोप केंट यांनी केला। दरम्यान युद्ध सुरू असतानाच एवढ्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यानं अचानक राजीनामा दिल्यानं अमेरिकेत मोठी खळबळ उडाली। हा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का मानला जातोय। एकीकडे होर्मुझ सामुद्रधुनीच्या मुद्द्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचं समर्थन करण्यासाठी एकही देश पुढे आलेला नसताना आता ट्रम्प यांना अमेरिकेतून देखील मोठा धक्का बसलाय। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर भीषण हल्ले सुरूच आहेत। आज देखील इस्रायलकडून इराणवर मोठा एअर स्ट्राईक करण्यात आला। या एअर स्ट्राईकमध्ये इराणचा नंबर 2चा सर्वात पॉवरफुल नेता अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आला। दुसरीकडे इराणकडून मात्र इस्रायलचा हा दावा फेटाळून लावण्यात आला। दरम्यान इराणकडून देखील अमेरिकेच्या सैन्य तळांवर मिसाईल हल्ले करण्यात येत आहेत। या हल्ल्यांत अमेरिकेचे अनेक सैनिक मारले गेले। अमेरिकेचं मोठं नुकसान झालंय। इराणनं इस्रायलवर मिसाईलचा मारा मात्र सुरूच ठेवला। इस्रायलच्या अनेक भागांमध्ये इराणनं मिसाईल हल्ले केले। या हल्ल्यांमध्ये इस्रायलचं आतापर्यंत प्रचंड मोठं नुकसान झालंय। इराणकडून इस्रायलच्या पंतप्रधानांचं कार्यालय देखील लक्ष्य करण्यात आलं। एकीकडे इराणनं आपल्या मिसाईल हल्ल्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या मनात धडकी भरवली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेत जोसेफ केंट यांनी राजीनामा दिल्यानं ट्रम्प यांना मोठा धक्का बसलाय। त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे। इस्रायल अमेरिकेनं इराणच्या सैन्य तळांवर मिसाईल हल्ले सुरूच ठेवलेत। संपूर्ण जगाचं लक्ष या संघर्षाकडे लागलंय। या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही तणाव वाढलाय। पुढील काही दिवसांमध्ये या घटनेचा परिणाम कसा होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।